कोल्हापूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नवी मुंबई असेल, या निवडणुका 10-10, 11-11 वर्ष झालेल्या नाही आणि काँग्रेस जवळजवळ 74 जागा कोल्हापूर महापालिकेमध्ये लढते. 81 पैकी 74. एकाच वेळी. त्यामुळे तोही मला प्लस पॉईंट आहे म्हणावं लागेल, की माझं चिन्ह हे कोल्हापूर शहरातल्या सगळ्या वॉर्डमध्ये पोचतंय. कोल्हापूरच्या जनतेवर माझा विश्वास आहे. ही लढाई आता कोल्हापूर महापालिकेची काँग्रेस विरुद्ध महायुती नाही, तर कोल्हापूरची जनता विरुद्ध महायुती आहे. या वर्षभराच्या काळात, महायुतीच्या काळात फक्त घोषणा झाल्या, प्रत्यक्ष काय झालं नाही. 8 वर्ष तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही या सगळ्या आरोपांची का चौकशी केली नाही? मला बदनाम करायसाठी योजना बदनाम करायची, हा एक षडयंत्राचा भाग. की 100 कोटीचे रस्ते गेले कुठं? आज खड्डे युक्त कोल्हापूर आहे, प्रदूषणयुक्त कोल्हापूर आहे, धुळायुक्त कोल्हापूर आहे. हे तुम्ही बदलू शकला नाही, हे आम्ही लोकांना पटवून देऊ शकलो नाही. काल आता अजितदादांनी परवा दिवशी सांगितलं, पिंपरी चिंचवडच्या 8,000 कोटीच्या ठेवी भाजपनं संपवल्या. नमस्कार, मी प्रशांत कदम. महानगरपालिकेच्या निवडणुका सध्या सुरू आहेत आणि मुंबई बाहेरच्या एका महानगरपालिकेमध्ये आत्ता आपण आलेलो आहोत, कारण ही महानगरपालिका 2-3 अर्थांनी महत्त्वाची आहे. मी बोलतोय कोल्हापूरबद्दल. खरं तर पहिलाच विषय हा आहे की इथली निवडणूक 2020ला अपेक्षित होती, ती आता 5 वर्षानंतर जवळपास होते आहे. म्हणजे एखाद्या निवडणुकीमध्ये वेळ हा फॅक्टरसुद्धा किती महत्त्वाचा ठरू शकतो हे तुम्हाला इथल्या महानगरपालिकेमध्ये लक्षात येईल. म्हणजे राज्यातल्या ज्या इतक्या रखडलेल्या महानगरपालिका होत्या त्याच्यात कोल्हापूरचा समावेश आहे. आणि अजून एक कारण आहे, महाविकास आघाडीचा जो प्रयोग झाला राज्यामध्ये, त्या प्रयोगाची सुरुवात जिथून झालेली होती ते म्हणजे कोल्हापूर. त्यामुळं आता इतक्या वर्षानंतर महाविकास आघाडीचं नेमकं काय झालेलं आहे, काँग्रेसच्या दृष्टीनं राज्यभरातली जी बिकट परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये इथं किल्ला लढवत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेज पाटील, आणि काय काय नेमके इथले मुद्दे आहेत, काँग्रेस समोरचं आव्हान ते कसं बघतात, या सगळ्याबद्दल एक जरा सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. नमस्कार, आपलं स्वागत आहे कोल्हापूरमध्ये. धन्यवाद. पहिला प्रश्न तर हाच आहे की 2020ला निवडणूक होणार होती, आता 2025 संपलं, या सगळ्या टाईम फॅक्टरचा काही परिणाम दिसतोय? नाही, 100% कारण की एक पिढी त्यातली निघून गेली असं वास्तव झालेलं आहे. कारण की 2015 नंतर 2020ला जे इच्छुक होते तो एक वर्ग वेगळा होता, 2025ला राहिलेला नाही आहे. आणि 2020ला इच्छुक नव्हते ते 2025ला आता इच्छुक झालेले आहेत. हा प्रचंड मोठा बॅकलॉग आहे. गव्हर्नन्सच्या दृष्टीनं बघितलं तर प्रचंड वाईट पायंडा या निवडणुका न होण्यामुळे झालेल्या आहेत. कारण की आपण एक सिस्टीम स्वीकारलेली आहे गव्हर्नन्सची, लोकप्रतिनिधी आणि ब्युरोक्रेट्स. बरोबर. कारण की सरपंच ते ग्रामसेवक अशी संकल्पना आहे, नगरसेवक ते महापालिका अशी संकल्पना, नगरपालिका. कोल्हापूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नवी मुंबई असेल, या निवडणुका 10-10, 11-11 वर्ष झालेल्या नाहीत. शेवटी 2015ला झाले. 2015ला झाल्या होत्या. आणि पूर्ण कारभार, कारण की अन्सरेबिलिटीच कुणाला नाही अशी वास्तवता होती आणि डायरेक्ट गव्हर्नमेंटच्या ताब्यात अशी एक वाईट परिस्थिती. म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आपण लोकशाहीचा पाया म्हणतो, महापालिका, ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, तिथून नेतृत्व तयार होतं हा एक भाग असला तरी तिथले बेसिक प्रॉब्लेम्स त्या सिस्टीममधनं सुटावेत, हा जो बेसिक एक कन्सेप्ट आहे, तो कन्सेप्टच दुर्दैवानं गेल्या 5 वर्षामध्ये बाजूला गेला असं म्हणावं लागेल. तुमच्या दृष्टीनं अजून एक डिसएडव्हान्टेज की त्यावेळी जर निवडणूक झाली असती तर कदाचित महाविकास आघाडी सरकारच्या काळात निवडणूक झाली असती. नाही, प्रत्येक टाईमला ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज त्या ठिकाणी असतो. कदाचित त्यावेळी झाली असती तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढलो असतो, परंतु आत्ता लढतोय उलटं. आता महायुतीचा गैरकारभार लोकांच्या पुढं सांगण्याची संधी आम्हाला मिळते आणि प्रचंड लोकांच्या मनामध्ये उद्रेक, भाजप आणि विद्यमान शिवसेना जी सत्तेत आहे, विद्यमान राष्ट्रवादी जी सत्तेत आहे त्यांच्याबद्दल आहे, तो किमान लोकांच्यावर पोचवायची संधी आम्हाला मिळते. आणि काँग्रेस जवळजवळ 74 जागा कोल्हापूर महापालिकेमध्ये लढते, 81 पैकी 74. एकाच वेळी. त्यामुळे तोही मला प्लस पॉईंट आहे म्हणावं लागेल, की माझं चिन्ह हे कोल्हापूर शहरातल्या सगळ्या वॉर्डमध्ये पोचतंय, हा एक मला प्लस पॉईंट म्हणावं लागेल. पण राज्यभरातली जर परिस्थिती बघितली तर आता महाविकास आघाडी थोडी विखुरल्याचं दिसतंय. काही ठिकाणी तुम्ही एकत्रित आहात, काही ठिकाणी एकत्रित नाही आहात. कोल्हापुरातली परिस्थिती तुम्ही सांगितली की 81 पैकी 74 जागा तुम्ही लढताय, सोबत तुमच्या मला वाटतं शिवसेना उभाटा आहेत. तर महाविकास आघाडीचं अशा पद्धतीनं विखुरणं हे कशामुळं झालं नेमकं, आणि आता
पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये आपण बघतोय की राष्ट्रवादीचे 2 गट एकत्रित येणं. तर या सगळ्यामध्ये एकत्रित राहण्याची जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही राहिलेला नाही आहात? नाही, चर्चा तर सुरू होत्या सगळीकडं, कारण की पुण्यात सुद्धा शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही राष्ट्रवादी पवार गटाची वाट बघत होतो. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आम्हाला हँगिंग ठेवलं म्हणायला हरकत नाही. बरं. आणि मग शेवटी आम्हाला पर्याय नव्हता, की शिवसेना आणि आम्ही पहाटे 5 वाजेपर्यंत तिथं बसून तिथल्या जागा फायनल सचिन भाऊ अय्यर आणि आम्ही सगळ्यांनी मिळून केल्या. आमची इच्छा होती पुण्यात असू दे, पिंपरी चिंचवडमध्ये असू दे, परंतु तिथल्या स्थानिक नेत्यांची कदाचित इच्छा असेल, की आपल्याला महाविकास आघाडीबरोबर जायचं नाही. आणि म्हणून तिथं 2 मतप्रवाह होते. एक मतप्रवाह म्हणत होता, की आपण महाविकास आघाडी करूया. बरं. एक कार्यकर्त्यांचा मतप्रवाह होता, की अजितदादांच्या बरोबर जाऊया. आणि म्हणून कदाचित वरिष्ठांनी तिथं तो निर्णय घेतला, कारण की थोडं सिक्युर्ड वातावरणात जायचं का, असा कदाचित तो स्टँड असू शकतो त्यांचा. बरं. पण मागच्या वेळची जी महापालिकेची निवडणूक झालेली होती 2014ला विधानसभेचा पराभव आणि त्याच्यानंतर वर्षभरामध्ये 15. महापालिकेचं 2015चं चॅलेंज तुम्ही स्वीकारलेलं होतं आणि अतिशय बिकट परिस्थितीमध्ये ती जिंकलेली होती. आता मागच्या 2-3 निवडणुका जर बघितल्या, लोकसभा तुम्ही जिंकला तिथं, पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 पैकी 10 महायुतीने जिंकलेले आहेत. जिंकलं. काँग्रेस इथं आता नाहीये. अशा वेळी तुम्ही लढताय आणि समोर सगळे एकत्रित आहेत. म्हणजे जे तुमचे पूर्वीचे साथीदार होते वेगवेगळ्या पक्षात असताना सुद्धा कोल्हापूरचं राजकारण एक वेगळ्या पद्धतीचं बरोबर. होतं. पण आता हे सगळे समोर असताना तुम्ही एकाकी लढताय. नाही, कोल्हापूरच्या जनतेवर माझा विश्वास आहे. ही लढाई आत्ता कोल्हापूर महापालिकेची काँग्रेस विरुद्ध महायुती नाही, तर कोल्हापूरची जनता विरुद्ध महायुती आहे. कारण की कोल्हापूरकरांना ज्या आकांक्षा, अपेक्षा विधानसभेच्या निवडणुकीनंतर होत्या, 1 वर्ष झालं विधानसभेच्या निवडणुका होऊन. 10चा मॅन्डेट कोल्हापूरकरांनी महायुतीला त्या ठिकाणी दिला. रस्त्याची अवस्था बिकट आहे, पार्किंगची अवस्था इथली वाईट आहे. महालक्ष्मीच्या आराखड्याला आमच्या काळात जे पैसे मिळाले होते त्यानंतर काय मिळाले का हा प्रश्न या ठिकाणी. त्याची दुरावस्था पाहायला त्या ठिकाणी मिळते. या वर्षभराच्या काळात महायुतीच्या काळात फक्त घोषणा झाल्या, प्रत्यक्ष काही झालं नाही. म्हणजे ग्राउंडवर काही झालं नाही. आज जरी आमचा पराभव विधानसभेला झाला असला तरी महाविकास आघाडी म्हणून 10.5 लाख मतं आम्हाला या जिल्ह्यामध्ये मिळालेली आहेत. त्यांना 13.5-14 लाख मतं मिळालेले आहेत महायुतीला. परंतु 10.5 लाख लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. त्या विश्वासास आम्ही पात्र आहोत आणि म्हणून आम्ही लढाई कोल्हापूरकरांच्या बळावर महायुतीबरोबर या ठिकाणी लढतोय. त्यामुळं मी एकटा आहे असं म्हणणार नाही, तर माझ्याबरोबर कोल्हापूरकर आहेत असं मी म्हणेन. पण महापालिकेमध्ये अनेक वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आहात. वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असेल, आघाड्या असतील, वेगवेगळी समीकरणं असतील. मग अशा वेळी अँटी इन्कम्बन्सी तुम्हाला फेस करावी लागत नाहीये. नाही, अँटी इन्कम्बन्सी येण्याचा विषय येत नाही, कारण की जर इलेक्शन 2020ला झाली असती तर अँटी इन्कम्बन्सीचा विषय होता. सलगता होती सलगता होती. मग आम्ही 2015 ते 20 काय कारभार केला हे आम्ही सांगतोय, आता सुद्धा सांगतोय. त्यावेळी तुम्ही ज्याचा उल्लेख केला, 2015मध्ये महाविकास आघाडी कोल्हापुरात झाली. राजेश क्षीरसागर आमच्याबरोबर होते. ठीक आहे, आता ते राजकारणातून माझ्यावर टीका करतात, तो भाग वेगळा आहे. परंतु शेवटी 5 वर्षाच्या सत्तेत हे दोघंही माझ्याबरोबर होते. त्या काळात थेट पाईपलाईन योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केला. सरकारचं म्हणावं तसं आम्हाला सहकार्य मिळालं नाही. 20 नंतर सत्ता आल्यानंतर, महाविकास आघाडी आल्यानंतर अनेक चांगली कामं या कोल्हापूर शहरामध्ये आम्ही केली. थेट पाईपलाईन योजना जी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी माझ्या दृष्टीनं होती, ती योजना आम्ही सुरू केली आणि कोल्हापूर शहरामध्ये ते पाणी आणलं. ही आमची मोठी अचीवमेंट त्या ठिकाणी. 2023ला त्याचं उद्घाटन झालं. काळंबावाडी. काळंबावाडी उद्घाटन म्हणजे ते आम्हीच लोकार्पण सोहळा केला, कारण सरकारनं कुठला कार्यक्रम घेतला नाही. सरकार नाही बदललं असलं तरी सरकारनं कार्यक्रम कुठला घेतलाच नाही. आम्हीच तो कार्यक्रम लोकार्पणचा घेऊन लोकांच्यापर्यंत पाणी पोचवायचं काम त्या ठिकाणी केलं. आणि या योजनेत मग भ्रष्टाचार झाला, इतर सगळी टीका जी आहे ती विरोधक करतायत, त्याच्याबद्दल मला वाटते भाजपचा किंवा माझ्या विरोधकाचा पॅटर्न बघितला तर ते 2019च्या विधानसभेला टीका करतात, मग परत 24च्या इलेक्शनला टीका करतात आणि आता 25च्या महापालिकेला टीका करतात. माझं म्हणणं प्रामाणिकपणे असं आहे की 2014 ते 19 तुमची सत्ता होती, तुम्ही चौकशी करायची होती. किंवा आत्ता देखील 3 वर्ष तुमची सत्ता आहे, म्हणजे 8 वर्ष तुम्ही सत्तेत आहात. तुम्ही या सगळ्या आरोपांची का चौकशी केली नाही, असा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून या आरोपात तथ्य नाही आहे,
ती योजना बदनाम करायची आणि त्या मला बदनाम करायसाठी योजना बदनाम करायची. हा एक षड्यंत्राचा भाग आहे. कारण की सत्य आहे, लोकांच्यापर्यंत पाणी पोचलेलं आहे, हे सत्य आहे. ते नाकारू शकत नाहीत. राज्यभरातली जर स्थिती बघितली तर कधी नव्हे इतक्या बिकट परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष आहे. अनेक उमेदवार, अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. अशा वेळी कोल्हापुरामध्ये सतेज पाटील काँग्रेसमध्ये आहेत अजूनही. काय काय याच्या पाठीमागची कारणं आहेत आणि काँग्रेसचा विचार तुमच्यासाठी नेमका काय? नाही, मी 92 साली NSUI बसून राजकारणाची सुरुवात केलेली आहे आणि मी एक तत्त्व ठरवलेलं आहे, जिथं आहे तिथं आपण राहणं संयुक्तिक आहे. भलेही राजकारणात वर खाली होत असतं. आता 2019ला कोणाला वाटलं होतं का महाविकास आघाडी होईल? आमचे सीट 40-44च सीट आल्या होत्या, परंतु महाविकास आघाडी झाली. त्यामुळे हीच परिस्थिती अशी राहील असं नाही. 40 लोकसभेच्या जागा होत्या, त्या राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 100वर आम्ही पोचलो. म्हणजे हा टाइम फेज लागला त्याला, परंतु हे असंच चालेल असं म्हणता येणार नाही. कारण की आज जे भाजपमध्ये एकूण वातावरण आपण बघतोय, जो मूळ भाजपवाला निष्ठावंत आहे तो आता सतरंजा उचलायला लागलाय आणि नव्यानं आलेली खोगील भरती ही मात्र पदावर बसतील हे दिसते. आणि याचा निश्चितपणे परिणाम 29ला दिसून येईल की काँग्रेसला त्याचा फायदा होईल. कारण की आज विरोधी पक्ष कोण? तर काँग्रेस हा एक प्रमुख विरोधी पक्ष या देशामध्ये दिसून आपल्याला येतोय. आणि म्हणून आम्हाला होप्स आहेत की 29मध्ये निश्चितपणे आम्ही चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी करू. पण तुमच्याबद्दल अजून एक चर्चा होते की म्हणजे तुम्ही स्थानिक राजकारणामध्ये इतके समाधानी का आहात? तुमच्या क्षमता जास्त असताना तुम्ही राज्याचं नेतृत्व स्वीकारायला पुढे का नाहीत आलात? म्हणजे प्रदेशाध्यक्षपदासाठी पण एक चर्चा होती. तर काय त्याच्या पाठीमागची कारणं आहेत? नाही, माझं त्याबद्दलचं एक वैयक्तिक मत होतं की आत्ता आपण यात जबाबदारी घ्यायची का, असं थोडं एक टू माइंड्स असतं तसं त्या ठिकाणी होतं असं म्हणायला हरकत नाही. परंतु शेवटी बेस आपला पक्का असेल तर राज्यात आपण फिरू शकतो आणि म्हणून हा बेस पहिला पक्का करणं हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि तसंही आम्ही पुणे असू दे, पिंपरी चिंचवड असू दे किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी लक्ष घालतोय सगळ्यांचा समन्वय साधणं, सगळ्यांना एकत्रित करणं, सगळ्यांच्या बरोबर काँग्रेस म्हणून त्यांना एकत्रित ठेवणं हा आमचा प्रयत्न चालूच आहे. महाराष्ट्रात देखील जिथं जिथं माझी मदत गरज लागते तिथं तिथं मी ॲक्टिव्हली पार्टिसिपेट होतच असतो. पण आता कोल्हापुरातल्या 10 पैकी 10 जागा महायुती, पश्चिम महाराष्ट्रातले एकमेव आमदार आता विश्वजित कदम आहेत. तर अशा वेळी पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पुन्हा रुजवणं किती मोठं चॅलेंज आहे आणि त्यातही यंत्रणांचा अशा पद्धतीनं वापर होतोय. आपण बिनविरोध वगैरे निवडणुकांचं सगळं बघतोय राजकारण. नाही, यंत्रणेचा गैरवापर हा मेजर इश्यू आहे. म्हणजे महाराष्ट्रातच तो इश्यू आपल्याला बघायला मिळतोय. पैशाचा वारेमाप वापर, दबावाचं राजकारण. कालचा व्हिडिओ आपण बघितला असेल सगळ्या माध्यमांनी की उपमुख्यमंत्र्यांच्याकडे कसं एकाला घेऊन जातो ते आणि काय चाललेलं आहे हे बघितलं. लोकांनाही आवडत नाही आहे, लोकांनाही पटलेलं नाही. लोक आता प्रश्न विचारतायत महायुतीला की 1 वर्ष झालं तुमची सत्ता आहे आणि तुम्ही नेमकं काय केलं? तुम्ही या महाराष्ट्रासाठी काय केलं? घोषणांच्या पलीकडे महाराष्ट्रासाठी यांनी काय केलं नाही. म्हणजे आज महाराष्ट्राची परिस्थिती, शेतकरी अडचणी नाही, सोयाबीनची खरेदी केंद्र हायकोर्टानं सांगावी लागली उघडा, मग त्यांना त्या ठिकाणी केलं. कापसाच्या संदर्भातली विदर्भातली तीच परिस्थिती झाली. मराठवाड्यातल्या नुकसान भरपाईची जी अपेक्षा होती ती अपेक्षा त्या ठिकाणी शेतकऱ्यांची पूर्ण झालेली नाही. एक पीक मराठवाड्यातलं गेलेलं आहे. आता तुम्ही विहीर गेली तर मनरेगातनं विहीर खोदा आणि मग 2,70,000 देणार. हे सगळं लोकांच्या पुढं आहे की गेल्या वर्षभरात फक्त जाहिराती, घोषणा याच्या पलीकडे हे सरकार नाही. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की काँग्रेसला जो काय जनाधार आहे तो आमचा टिकून राहील. नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये बघितलं तर जवळजवळ 22% 20 ते 22% मतदान हे काँग्रेसला झालेलं आहे. 1200 ते 1300 नगरसेवक हे काँग्रेसचे या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, अनुकूल नाही आहे त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये निवडून आलेत. 40-41 नगराध्यक्ष आमचे त्या ठिकाणी या सगळ्या दडपशाहीच्या विरुद्ध निवडून आलेले आहेत हे पाहतो. आणि म्हणून माझं यातलं लॉजिक असं आहे की 1 वर्ष महायुतीचा गैरकारभार याच्या विरोधात काँग्रेस असू दे किंवा महाविकास आघाडी जिथं जिथं आहे तिथं आम्हाला मॅन्डेट मिळेल असं मला वाटतं. पण आत्ताच्या विधानसभेच्या वेळी उमेदवार माघारीचा जो प्रकार झाला त्याच्यामुळे तुमच्या इमेजला, आक्रमक इमेजला थोडासा फटका बसला का? येणारी सगळी आव्हानं तुम्ही थेट अंगावरती घेऊन जे लढत होतात त्या माघारीमुळे थोडीशी एक प्रतिमा हे झाली? थोडा परिणाम त्याचा निश्चितपणे होतो, परंतु तो इश्यू मी मागं टाकून पुढं जायचा निर्णय घेतला. आणि कोल्हापूरमध्ये ज्या ज्या
काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, पवारसाहेबांच्या ज्या सीट होत्या त्या 10 ठिकाणी आम्ही ताकदीनं प्रचार त्या ठिकाणी केला. आणि म्हणून मी मगाशी जो म्हणलं, कोल्हापूरमध्ये 10.5 लाख लोकांनी आम्हाला मॅन्डेट दिलेला आहे. 10.5 लाख लोकांनी. तो कुणाच्या विरोधात आहे? भाजप आणि शिवसेनेच्या विरोधातच हे मतदान आहे. त्यामुळे आता त्यातला एखादा नेता जरी बाजूला गेला असला, म्हणजे कागलचं विशेष करून बोलतो, तरी लोक पुढच्या भविष्यकाळात भाजपच्या विरोधात जे काय मॅन्डेट, भाजपच्या विरोधात जो काय एक लोकांचा जनाधार आहे तो टिकवून ठेवणं हे आमच्यापुढं आव्हान आहे. परंतु तो प्रयत्न आमचा असणार. शेवटी काहीतरी घडलं तर थांबून तर चालणार नाही. पॉलिटिक्स इज अ ऑन गोईंग गेम, 24/7 आहे. त्यामुळे आम्हाला ते मागं टाकून पुढं जावंच लागेल. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं, तर ते कसं नाहीये, ते कसं आहे, म्हणजे एक वेगळा त्याच्यावरती भर आहे. ही टॅगलाईन जी आहे ती नेमकी कशी सुचली आणि त्याच्या पाठीमागे कसा म्हणजे रिस्पॉन्स कसा मिळतो? नाही, आम्ही लोकांच्याकडून मॅनिफेस्टो तयार करायचा निर्णय घेतला आणि म्हणून आम्ही म्हटलं की कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं, हां. तुम्ही सांगा आम्हाला कोल्हापूरसाठी काय केलं पाहिजे. आणि आम्ही ती कॅम्पेन लॉन्च केली. लॉन्च केल्यानंतर 12-13 हजार लोकांनी आम्हाला व्हॉट्सॲपद्वारे, काहींनी ईमेलद्वारे आम्हाला पाठवलेलं आहे की काय केलं पाहिजे नेमकं. तर ह्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही की आम्ही अप्रोच झालो. विरोधकांना तो अप्रोच एवढा जिव्हारी लागला की त्यांनी त्यांचं सांगायच्या ऐवजी माझ्यावरच ते आले. बरं. म्हणजे चांगली गोष्ट आहे. राजकारणामध्ये आपण विरोधकांना आपल्या पिचवर आणलं की चांगलं असतं. ते स्वतःच्या पिचवर गेले नाहीत. उलट ही माझी टॅगलाईन असू दे किंवा कन्सेप्ट असू दे यशस्वी झाली, कारण की ते माझ्या पिचवर आलेले आहेत. त्यामुळं आम्ही काय करतो हे लोकांना माहिती आहे. आम्ही डेव्हलपमेंटचा अजेंडा मांडतोय. आम्ही तुमच्याकडून, लोकांच्याकडून सूचना मागतो. यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. त्यांनी मागवायच्या होत्या सूचना. त्यांनी सांगायचं होतं जाहीरनामा आम्ही तयार करतोय म्हणून. ते सांगितलं नाही. ते गेले की माझ्यावर टीका करण्यात त्यांना स्वारस्य राहिलं आणि माझा फोकस कोल्हापूरचा विकास करण्यात राहिलेला. पण शहराचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये प्रमुख प्रश्न तुम्हाला काय दिसतात? आणि जेव्हा तुमची सत्ता इतकी वर्ष होती त्याच्यानंतर आता मधला काळ एक परत महायुतीचा प्रशासकीय कारभाराचा गेलेला आहे, तर हा फरक तुम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचू शकताय का? म्हणजे काय? नाही, 100% लोकांनाही कल्पना आहे की प्रशासकांच्या माध्यमातून महायुतीचाच वर्चस्व हे राहिलेलं आहे. कारण की दर आठवड्याला पालकमंत्री बैठक घेतात, दर आठवड्याला राजेश क्षीरसागर बैठक घेतात, दर 15 दिवसाला हसन मुश्रीफजी बैठक घेतात. याचा अर्थ काय? म्हणजे आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे राज्यात आमची सत्ता आहे, आम्हीच या सगळ्या गोष्टी करणार हे ते सांगत आलेत वर्षभरात. मग आमचं म्हणणं आहे की 100 कोटीचे रस्ते गेले कुठं? आज खड्डेयुक्त कोल्हापूर आहे, प्रदूषणयुक्त कोल्हापूर आहे, धुळायुक्त कोल्हापूर आहे. हे तुम्ही बदलू शकला नाही, हे आम्ही लोकांना पटवून देऊ शकलो नाही. कारण की ते सांगतात आम्ही केलं, तर केलेलं दिसत नाही, हे लोकांच्यापर्यंत दिसतंय. आणि म्हणून आम्ही लोकांना सांगतोय की मागच्या 5 वर्षात आमची सत्ता असताना नगरोत्थानची कामं असतील, शहरातले बागबगीचे असतील, मी आता ती यादी उद्या परवा जाहीर करतोय की आम्ही नेमकी कामं कुठली कुठली या शहरामध्ये केलीत. महावीर गार्डनला निधी देण्याचं काम असू दे किंवा हुतात्मा पार्कला निधी देण्याचं काम असू दे, संभाजीनगर बसस्थानक करण्याचं काम असू दे, अशी सगळी कामं आम्ही या कोल्हापूर शहरामध्ये चांगल्या पद्धतीने केलेले आहेत. कचऱ्याचे टिप्पर विकत घेण्याचा विषय असू दे किंवा अशा अनेक विषय आहेत ज्या विषयाला आम्ही बेसिक विषयाला हात घातला आणि आम्ही त्यावेळी करून दाखवलेलं आहे. आत्ता आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही 3 वर्षात काय केलं ते सांगा. आश्वासनाच्या पलीकडं, घोषणांच्या पलीकडं तुम्ही काही केलं नाही. हा आमचा प्रामुख्यानं रोख विरोधकांच्यावर त्या ठिकाणी. काय नेमकं प्रशासकाच्या हातामध्ये इतकी सलग वर्ष कारभार असणं, त्याचे काय काय नेमके अर्थ असतात हे जरा प्रेक्षकांना थोडक्यात? नाही, याचं प्रचंड नुकसान आहे. कारण की मी म्हणलं तसं लोकशाहीमध्ये 2 व्यवस्था आम्ही स्वीकारलेल्या आहेत. कुठलाही निर्णय जनरल बॉडी आणि स्टँडिंग कमिटीमध्ये होतो. जनरल बॉडी कोणाची आहे? सगळ्या नगरसेवकांची आहे, लोकांनी निवडून दिलेल्या लोकांची आहे. ते तिथं काही बदल करायचे असले तर बदल सुचवू शकतात. स्टँडिंग कमिटीमध्ये सर्वपक्षीय लोक असतात. एखादा चुकीचा निर्णय असेल तर तो स्टँड डाऊन होऊ शकतो. आणि लोकशाहीच्या प्रक्रियेतून झालेले निर्णय हे शहराच्या विकासासाठी कारणीभूत असतात किंवा शहराच्या विकासाला चालना देतात. काल आता अजितदादांनी परवा दिवशी सांगितलं, पिंपरी चिंचवडच्या 8,000 कोटीच्या ठेवी भाजपनं संपवल्या. याचा अर्थ 8,000? काय? ते टी व्हीवर बोललेले आहेत. आता कागद असतील त्यांच्याकडे, कारण ते पालकमंत्री आहेत पुण्याचे. त्यांनी त्यात म्हणलं की 1.25 किलोमीटरचा रस्ता 81 कोटीमध्ये केला. ही कागद त्यांच्याकडे आहेत.
याचा अर्थ काय? हेच जर जनरल बॉडी असती तर कुठल्या तर नगरसेवकाने त्याच्यावर आक्षेप घेतला असता, स्टँडिंग कमिटीत त्याच्यावर चर्चा झाली असती आणि हे चुकीच्या गोष्टी झाल्या नसत्या. आणि म्हणून मला वाटतंय शासनाच्या दबावातून एकूण महाराष्ट्रातले सर्व प्रशासक आहेत त्यांच्यावर दबाव आला आणि नियमबाह्य गोष्टी हे करण्याचं एक नवीन प्रथा पडली आणि ते बरं वाटायला लागलं महायुतीला, की आपल्या एका फोनवर कामं होतात, बॉडी नसली तरी चालते, एका फोनवर आपल्या गोष्टी होतात. आणि ह्याचं नुकसान शहरामध्ये झालं, कारण की शेवटी जे बजेट असतं महापालिकेचं, समजा 100 कोटी रुपयाचं बजेट असेल त्यात 60 कोटीचीच कामं होणार असतील, 40 कोटीचं नुकसान आहे. हे कुणाचे पैसे आहेत? लोकांनी गोळा केलेल्या कराचे पैसे आहेत. आणि त्यामुळे एक प्रकारे या व्यवस्थेतून दुरावस्था तर झालीच, परंतु पैशाचा गरज नसलेला त्या ठिकाणी गैरवापर झालेला या ठिकाणी दिसतो आणि म्हणून ही व्यवस्था चुकीची आहे. पण राज्यामध्ये सध्या कोण कोणासोबत आहे हे काय कळायला मार्ग नाही. इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं लोकच कन्फ्युजन मध्ये आहेत. फक्त मला वाटतं काँग्रेस आणि भाजप अजून एकत्रित एकत्र आलेले नाही. नाहीयेत. तर अशा वेळी जे सगळं आघाड्यांचं राजकारण चालू आहे, कोण कोणाच्या सोबत चाललंय, राष्ट्रवादीचं काय म्हणजे होईल याच्याबद्दलच्या चर्चा चालू असतात. तुम्हाला राज्याचं राजकारण काय दिसतं आहे? याच्यामध्ये काँग्रेसची दिशा, काँग्रेसचा स्कोप तुम्हाला किती वाटतं? नाही, आयडिओलॉजिकल स्पेस ही भाजपच्या विरोधातली निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये आहे. ती आम्ही टॅप केली पाहिजे असं माझं मत आहे. आता 2 विषय आहेत यातले टॅप करणं. एक जनमत नेहमी कायमपणे ठेवणं आणि दुसरं इलेक्ट्रॉल प्रोसेसमधून आपली माणसं जास्तीत जास्त निवडून आणणं. आता इलेक्ट्रॉल प्रोसेसमधून माणसं निवडून आणणं यामध्ये किती अडचणी आहेत हे आपण आता महायुतीच्या प्रचंड रिसोर्सफुल ताकदीपुढं बघतोय की किती अडचण आहे. त्यातून जे आम्हाला यश मिळते ते चांगलं आहे असं म्हणतोय. माझं मत आहे की ॲनालिसिस वेगळ्या पद्धतीने या निवडणुकीचा झाल्यावर केला पाहिजे, की महायुतीच्या विरोधात मतं किती पडली, हा ॲनालिसिस केला पाहिजे, की किती टक्केवारी लोक, ते लोकांना जर महायुती पटत होती तर मग ॲब्सोल्यूट मतदान झालेल्या मतापैकी 51% महायुतीला पडलीत का राज्यामध्ये? नगरपालिकेमध्ये तेवढी पद्धत का नाही पडलेली. त्यामुळं महायुती अगदी जे सांगते की मॅन्डेट आमचा आहे, विजयाचा मॅन्डेट कदाचित त्यांच्याकडे असेल, परंतु जनमताचा मॅन्डेट त्यांच्याकडे आहे का? तर नाही. कारण की विरोधात तुमच्या तेवढी मतं अजून देखील आहेत जे तुम्ही नको म्हणता. ठीक आहे, ते पर्याय 1, 2, 3 काय तर निवडत असतील, आमच्याकडे एकही नसल्यामुळं, आमच्यातला डिव्हिजन असल्यामुळं. तर तुमच्या विरोधात 60% लोक आहेत महाराष्ट्रातली, नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा दिसून आले. बरं. मग तुम्ही विधान परिषदेमध्ये आहात आणि विरोधी पक्षनेते पदाची पण चर्चा चालू होती. पण प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे तिथं पण समीकरणं फिसकटलेली आहेत. तर या सगळ्याबद्दल तुमचं काही बोलणं झालं होतं नेतृत्वाशी किंवा प्रज्ञा सातवांनी पक्ष सोडताना तुमचं काही बोलणं झालं? नाही, प्रज्ञाताईंनी का सोडलं आम्हाला कळत नाही, कारण की सकाळी 10 वाजता त्या दिवशी माझंच बोलणं झालं होतं पक्षात, मला वाटते त्यांच्याशी. बरं. ज्या आणि दिवशी पक्ष ज्या प्रवेश दिवशी 11-12 वाजता त्यांचा निर्णय म्हणजे तो टी व्हीवर यायला चालू झाला, त्यावेळी त्यांनी मला आश्वासित केलं होतं की तसं काही नाही. आम्ही विचारलं होतं काय अडचण आहे काय, काय प्रॉब्लेम आहे काय. त्याच्या आधी अधिवेशन चालू असताना देखील मी अर्धा तास त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या होत्या की काय अडचणी असतील तर सांगत जावा, काही कुठं बरं. प्रॉब्लेम असेल तर. कारण तुम्ही डायरेक्ट मॅडमशी संबंधित आहात. दिल्लीतले गांधी फॅमिलीची आणि तुमचे ऋणानुबंध प्रचंड आहेत आणि तुम्ही डायरेक्ट एस्केलेट कुठली गोष्ट करू शकता. त्यामुळं कारण काही कळालं नाही. आणि राहिला पक्ष विरोधी पक्षनेत्याचा, कुठलाही नियम नाही की 10% असायला पाहिजे, असा नियम कुठलाही अस्तित्वात नाही. पण आणि ते संख्याबळामुळे काँग्रेसचा क्लेम गेला. नाही, तसं क्लेम जात नाही, कारण की आत्ता सुद्धा एक माणसाला पण देऊ शकतं. बरं. म्हणजे उलट्या बाजूला जर एक माणूस असेल त्यालाही विरोधी पक्षनेता देऊ शकतो. ओके. नियम कुठंच नाही आहे. दॅट इज परव्ह्यू ऑफ द विधानसभा अध्यक्ष आणि सभापती यांचा तो परव्ह्यू आहे. आता त्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे. आम्ही 8 लोक असताना पत्र दिलेलं आहे, आता 7 लोक आहे तरी आमचं पत्र ते अजून तसंच आहे माझ्या नावाचं. खाली भास्करराव जाधवांच्या नावाचं पत्र शिवसेनेनं दिलेलं आहे, ते अजून अस्तित्वात आहे. शेवटी काय झालं की आत्तापर्यंत महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर काँग्रेसनं कधी या नियमाचा विचार केला नाही. विरोधी पक्षात बऱ्याच वेळा विरोधी पक्षात माणसं निवडून आले त्यांना पद द्यायचं, तो नियमच कुणी बघितला नव्हता आतापर्यंत की अशी काही तरतूद आहे का किंवा कंपल्सरी आहे का. आता एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी काही प्रोटोकॉल पाळणं, विरोधकाचाही सन्मान ठेवणं, हे हा एक इतिहास काँग्रेसचा होता.
आणि म्हणून कितीही संख्या विरोधकाची असली तरी त्यांना त्याचा पण सन्मान विरोधी देणं. पक्षांच्या स्पर्धेमध्ये पुन्हा शिवसेना उभाटा तुमच्या पुढे जाते. नाही, तसं नाही जाणार. त्यांची संख्या अजून आमची 7 बरं. संख्या आहेच. त्यामुळे तो विषय नाही आणि अंडरस्टँडिंग झालेलं आहे. खालचं पद त्यांना आणि वरचं पद आम्हाला. असं अंडरस्टँडिंग आमचं झालेलं आहे. त्यामुळेच ते पत्र आम्ही आमच्या वतीनं तिथं दिलेलं आहे. खाली त्यांचं पत्र त्यांनी दिलेलं आहे. त्याला आमचा सपोर्ट आहे. ओके. निवडणूक प्रत्येक जी आहे ती अर्थातच प्रत्येक निवडणूक ही मोठं चॅलेंज वेगळं असते. पण काय नेमकी समीकरणं बदलतात? लोकसभा, विधानसभा आणि महापालिका. आत्ता महापालिकेची निवडणूक लढवताना तुमच्या डोळ्यासमोर नेमकं काय असतं? नाही, आता ही महापालिकेची निवडणूक हायपर लोकल आहे. म्हणजे इथं महाराष्ट्राचं नरेटिव्ह, देशाचं नरेटिव्ह चालणार नाही. बरोबर. सकाळी 7 वाजता मला कोण माणूस उपलब्ध असणार आहे फोनवर, बरोबर. त्याच्यावर अवलंबून. कारण बेसिक प्रॉब्लेम असणार आहेत, की माझ्या गल्लीतला रस्ता, इथली गटर स्वच्छता, तिथल्या लाईटचा विषय असेल, माझ्या दाखल्याचा विषय असेल, त्यावेळी काय मोदी साहेब चालणार नाहीत, देवेंद्र फडणवीसजी चालणार नाहीत. इथं माझा नगरसेवक हा किती ॲक्टिव्ह आहे, त्याच्यावर ही निवडणूक त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून मला वाटतं हे हायपर लोकल निवडणूक होत असताना एका बाजूला हायपर लोकल होईलच, उमेदवार म्हणून कोण सक्षम आहे त्याच्या बाजूला, बरोबर. आणि दुसऱ्या बाजूला की स्पष्ट बहुमत पक्षाला देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होईल, की कुठला पक्ष आमचे इश्यूज ॲड्रेस करतो. तुम्हाला एका गोष्टीला फेस करावं लागेल, की तुमची सत्ता आल्यानंतर निधीचा प्रश्न. कारण आजकाल असा पॅटर्न झालाय, की म्हणजे ट्रिपल इंजिन, डबल इंजिन आणि ज्याचं सरकार आहे जणू त्यालाच निधी मिळणार. म्हणजे मुंबईतली आकडेवारी तर इतकी धक्कादायक आहे, की 90% निधी जवळपास म्हणजे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये खर्च नाही, झाला. काय झालंय, ह्याला कोर्टात चॅलेंज करणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही असं करू शकत नाही. तुम्ही ज्यावेळी बजेट राज्याचं करता, तर ते राज्यातल्या 13 कोटी जनतेसाठी असतं. बरोबर. राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांसाठी ते बजेट असतं. तुम्ही पिक अँड चूज करू शकत नाही. आज त्याला कोर्टात चॅलेंज करणं गरजेचं आहे. आम्ही उद्याच्या भविष्यकाळात DPDCच्या संदर्भातला निर्णय त्यांनी घेतलेला आहे. पहिल्यांदा त्यांनी निर्णय घेतलेला 0 आम्हाला द्यायचे पैसे DPDCमधून. शेवटी आम्ही दबाव आणल्यानंतर मग 10% एकूण DPDCतला निधी विरोधी आमदारांना द्यायचा निर्णय घेतला. आता त्यालाही आम्ही हायकोर्टात चॅलेंज करणार आहोत. आणि माझं म्हणणं काय, 2004 ते 14 देशामध्ये आणि राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता होती. मुंबई महापालिकेत शिवसेना त्यावेळी विरोधात होती, त्यांची सत्ता होती. नागपूरमध्ये भाजपची सत्ता होती. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेची सत्ता होती. निधी कुठं थांबला नाही. जो निधी नियमाप्रमाणे वित्त आयोगाचा येतो किंवा इतर निधी येतात, ते निधी यावेच लागतात, द्यावेच लागतात, ते थांबत नाहीत. आणि म्हणून ह्यांनी किती वल्गना केली की सत्ता आमची आहे, मग तुम्ही 3 वर्षात का दिला नाही? आमचा उलटा प्रश्न आहे ना. बरोबर. मग 3 वर्षात तुम्ही करायचं होतं. आता इचलकरंजी महापालिका, पाण्याचा प्रश्न तिथं प्रचंड मोठा आहे. पहिलीच निवडणूक. जर त्यांना वाटत होतं की आमची सत्ता आहे, हा पाण्याचा प्रश्न सोडवायचा, तर त्यांनी योजना मंजूर करून त्याचं भूमिपूजन करायचं होतं. भूमिपूजन केलं असतं आणि काम सुरू केलं असतं, तर मला उमेदवार सुद्धा मिळाले नसते. पण बऱ्याच ठिकाणी असं झालं, की काँग्रेसचे नगरसेवक उमेदवार पळवणे ऐन निवडणुकीच्या काळामध्ये इकडून तिकडे होतात. कोल्हापूरमध्ये तसं काही झालं किंवा ते होऊ नये म्हणून तुम्ही काय काळजी घेतली? नाही, आता आमच्याकडं जे जायचे होते ते पूर्वीच पैशाच्या लोभानं गेलेले आहेत. ज्यांना काँग्रेस पक्षानं मोठं केलं ते स्वार्थापोटी पूर्वीच गेले. परंतु त्याचा फार परिणाम माझ्याकडं काँग्रेसमध्ये झाला नाही. कारण की आज तुम्ही 74 उमेदवार बघितले तर त्यातले 71 उमेदवार हे माझ्याबरोबर असणारे 15-20 वर्ष आहेत. अगदी शेवटच्या क्षणात दोघं-तिघं आम्हाला ॲडजस्ट करावे लागले. परंतु राहिलेले 71 उमेदवार हे 100% गेले 15-20 वर्ष आमच्याशी आहेत. म्हणजे लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, पक्षाबरोबर राहिलेल्यांना आम्ही देऊ शकलो. ती परिस्थिती भाजप आणि शिवसेनेमध्ये नाही आहे. म्हणजे ती परिस्थिती म्हणजे अजितदादा राष्ट्रवादीमध्ये त्या ठिकाणी नाही आहे. तिथं प्रचंड अजून धुसफूस चालू आहे. अजून 2 वॉर्डामध्ये एकमेकाच्या विरोधातले अर्ज त्या ठिकाणी आहेत. अजून सगळ्या गोष्टी तिथं प्रलंबित आहेत. एक वाक्यता त्यांची कुठेही त्या ठिकाणी नाही. किमान आम्ही एक वाक्यतेने या निवडणुकीला पुढे चाललो आहे. पण मी आता जवळपास 15 वर्ष होतील, की काँग्रेस राज्यामध्ये सत्तेबाहेर आहे. अशा काळामध्ये पक्ष टिकवणं किती अडचणीचं काम आहे? नाही, शेवटी मी म्हणलं तसं आमच्या पुढं आव्हान, आता मगाशी जो प्रश्न तुम्ही महाराष्ट्राचा विचारला, केडर बेस्ड पार्टी तयार करणं हा एक मोठं आव्हान असणार आहे. की एखादा व्यक्ती गेला तरी पक्षाच्या विचाराची माणसं टिकवून ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते दुर्दैवानं 60 वर्षामध्ये
काँग्रेस सत्तेतच असल्यामुळं ते थोडं आमचं दुर्लक्ष झालं. संघटना कारण हा की विषय संघटना हा विषय वेगळा राहिला. ऑप्शनला कारण की पडला. येणारा प्रत्येक माणूस काँग्रेसचा होता. येणारी प्रत्येक व्यक्ती काँग्रेसशी अलाइंड असायचे. काँग्रेसचेच 2 गट असायचे आणि शेवटी ते एकत्र यायचे. आणि त्याच्यावर फोकस आमचा राहिला नाही दुर्दैवानं असं म्हणावं लागेल. आणि भाजपमध्ये जे आमचे स्ट्रॉंग होती माणसं, आज ती आकडेवारी भास्कर जाधवनी एकदम विधानसभेत वाचून दाखवली की तुमच्याकडे किती आहेत? हां. आलेले आहेत. ते जे नेतृत्व तयार झालं हां, त्याला तयार करायला काँग्रेसनं 40-40 वर्षे घेतली. म्हणजे अख्खं ते नेतृत्व घेतल्यामुळं त्यांच्याबरोबरचा सगळा जो जनाधार आहे तो भाजपमध्ये त्या ठिकाणी गेला. भाजपचे स्वतःचे 100 आमदार आहेत का? तर नाही. तर आम्हाला चॅलेंजिंग आहे तुम्ही म्हणताय तसं ते चॅलेंज आहे. परंतु करावं लागेल. आमच्या आता मागची पिढी गेलेलं निदान आमच्या पिढीला ते करावं लागेल. पण म्हणजे मला एक प्रश्न आता या निमित्तानं विचारावासा वाटतो, की काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुम्ही पण एकत्रित होतात. तुम्ही पण अनेक ठिकाणी आघाड्या एकमेकांच्या विरोधात करून लढत होतात. आता जे चित्र दिसतंय म्हणजे महायुतीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत माहिती नाही कोण कोण म्हणजे एकत्रित लढणार आहेत की नाहीत. पुण्यामध्ये झालं, संभाजीनगरमध्ये झालं. तर हा फरक जो आहे तो तुम्हाला कसा वाटतो सगळ्या नाही ह्याच्यात? कारण की आयडिओलॉजिकल हे एकत्र आलेले नाहीत. हे आउट ऑफ कंपल्शन एकत्र आले. मी सातत्यानं म्हणतोय महायुती ही आयडिओलॉजिकली एकत्र आलेली नाही. दबावाची महायुती आहे. त्यामुळे तो आउटबर्स्ट होणारच आहे. आता इथं 10 वर्ष मी आणि राष्ट्रवादी एकमेकाच्या विरोधात लढतो. आम्ही महापालिका, जिल्हा परिषद. परंतु पोस्टपोल अलायन्स आमची होती. इलेक्शन चालू असताना आम्ही टीकेची पातळी किंवा एकमेकावर अगदी आता अजितदादा ज्या पद्धतीनं बोलतायत, रवींद्र चव्हाण ज्या पद्धतीने सांगतायत ह्यांना घ्यायलाच नको होतं. मग का घेतलं तुम्ही? आता सुद्धा निर्णय घेऊ हो, शकतात हो. ना. आता 137 आमदार त्यांचे आहेत. खरं आहे. आता सुद्धा निर्णय चुकला असं वाटत असेल, तर ताबडतोब निर्णय ते घेऊ शकतात दोघांनाही बाजूला काढायचा. तेवढी तर बरोबर. हिंमत नाही त्यांच्यात. बोलायचं आहे आणि करायचं आहे. त्यामुळे आत्ता जे वातावरण त्यांच्यातलं मी म्हणलं पाहिजे की ही नॅचरल अलायन्स नाही आहे यांचा. आमचा राष्ट्रवादी आमचा नॅचरल अलायन्स होता. 99 साली राष्ट्रवादी वेगळी झाल्यानंतर ताबडतोब आम्ही एकत्रितपणे आलो. राज्यामध्ये आम्ही एकत्रित राहिलो. केंद्रामध्ये पवारसाहेब एकत्रित राहिले. त्यामुळे एक नॅचरल अलायन्स काँग्रेसची आयडिओलॉजी आणि राष्ट्रवादी आयडिओलॉजी सेम असल्यामुळे आम्ही एकत्रित राहिलो. तिथं ते तसं घडताना दिसत नाही. ओके. मुंबईमध्ये तुम्हाला कॅबिनेटला अजितदादा उजवीकडे पाहिजेत. खरं मुंबई महापालिकेला नवाब मलिक तुम्हाला नको आहेत. हो. हा दुटप्पणेपणा कुठला? म्हणजे पुण्यामध्ये तुम्हाला अजित पवार नको आहेत. एकनाथ शिंदे मुंबईमध्ये तुम्हाला पाहिजेत. बाकीच्या ठिकाणी एकनाथ शिंदे तुम्हाला नको आहेत. हा दुटप्पीपणा आहे. हे वोट डिवाईड करणं आणि नंतर पोस्टपोल अलायन्स करणं. माझं आव्हान आहे, की या तिन्ही पक्षांनी जिथं वेगवेगळे ते लढलेले आहेत, मतदानाच्या आधी जाहीर करावं, की आम्ही पोस्टपोल अलायन्स करणार नाही. बरोबर. जाहीर करावं पोस्टपोल अलायन्स करणार. मी आता काय म्हणतोय, राष्ट्रवादी जरी वेगळी लढली, आमचं पटलं नाही शरद पवार राष्ट्रवादी किंवा शिवसेना, तर पोस्टपोल अलायन्स आमचा होऊ शकतो होऊ असं मी बोलतोय ठामपणे. बरोबर. ते त्यांनी सांगावं की आम्ही पोस्टपोल अलायन्स करणार आहे किंवा नाही करणार आहे. शेवटचा प्रश्न काय होणार आहे नेमकं 15 जानेवारीला आणि कोल्हापूरकर साथ देतील काय वाटतं? नाही कोल्हापूर 15 जानेवारी काँग्रेसबरोबर असणार कोल्हापूरकर याची मला खात्री आहे. कारण की लोकांना विश्वास आहे की या शहराचे प्रश्न सुटायचे असतील तर गेले 3 वर्ष जे महायुतीचं सरकार आहे त्यांनी सोडवलेले नाहीत आणि आम्ही निश्चितपणे सोडवू हा विश्वास आम्ही कोल्हापूरकरांच्यापर्यंत पोचवलेला आहे. आणि आता आमचा जाहीरनामा येईल. त्या जाहीरनाम्यातून पूर्ण स्पष्टता येईल आणि कोल्हापूरकर आमच्या बाजूनं मॅन्डेट देतील अशी मला निश्चितपणे खात्री आहे. धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल. 15 जानेवारीला कोल्हापूर महानगरपालिकेचा निकाल तर लागेलच, पण या विजयावरती सतेज पाटील यांचं राज्यातलं नेतृत्व जे आहे त्याची सुद्धा कसोटी लागणार आहे. त्या अर्थानं महापालिका आणि एकूणच सगळं राज्यातलं राजकारण, काँग्रेससमोरची आव्हानं आणि सध्याचं महाराष्ट्रातलं बदलत चाललेलं युती आणि आघाड्यांचं समीकरण या सगळ्याबद्दल अतिशय सविस्तरपणे त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.